उद्या म्हणजे 26 जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे पदवीधर मतदारांना बदलापुरातील माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। काय आवाहन केलं आहे पाहूयात। कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आदर्श विद्या मंदिर बदलापूर पूर्व येथे मतदान केंद्र आहे। ज्या मतदारांची नावं मतदार यादीत आहेत अशांनी वेळेत जाऊन पहिल्यांदा मतदान करावं असं मी सर्वप्रथम मतदारांना आवाहन करतो। महायुतीचे उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे महायुतीचे उमेदवार आहेत। त्यांचा 2 नंबरचा क्रमांक आहे, त्यावर 1 नंबरचा आकडा लिहून त्यांच्या नावासमोर त्यांना मतदान करा असं मी आपल्या सर्व मतदारांना बदलापूरकरांना आवाहन करतो। निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा आता या निवडणुकीला उभे आहेत। 2 वेळा ते यापूर्वी निवडणूक जिंकून तिसऱ्यांदा आता निवडणूक जिंकणार आहेत। तर अतिशय मनमिळावू शांत स्वभावाचा हसरा चेहरा असणारे निरंजन डावखरे हे सर्वांना हवेसे वाटत असतात आणि मागच्या 10 वर्षामध्ये त्यांची मतदारांशी जी नाळ जोडलेली आहे, त्यांनी केलेल्या सर्व क्षेत्रामध्ये विकास कामाचा जो दर्जा आहे हे सगळं पाहता निश्चितच मतदार त्यांना मतदान करेल अशी मला शाश्वत आहे आणि आम्ही निर्धार केलेला आहे की सगळ्यात जास्त मताधिक्याने निरंजन डावखरे हे निवडून येतील असं आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि आमचे युतीचे सर्व घटक पक्ष यांनी निर्धार केलेला आहे। गेल्या 1 महिन्यापासून आम्ही सातत्याने प्रचार करत आहोत। म्हणजे 5 जिल्ह्याचा हा मतदारसंघ, सिंधुदुर्गापासून तर पालघरपर्यंत, ठाणे जिल्हा, रायगड असे मोठमोठे जिल्हे, जवळजवळ 2.25 लाखाच्या आसपास मतदान आहे। आणि या मतदानामध्ये एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की हे पदवीधर मतदार आहेत। त्यामुळं सुशिक्षित मतदाराला निश्चित माहिती आहे की तो महायुतीच्या पाठीमागे असतो। आजवरचा अनुभव आमचा असा आहे की हा जो सुशिक्षित मतदार आहे, मग शिक्षक असेल, पदवीधर असेल, डिप्लोमा होल्डर असेल, डिग्री होल्डर असेल, हे सर्व मतदार सुशिक्षित हे महायुतीच्या पाठीशी आहेत। नरेंद्र मोदी यांना मानणारा हा वर्ग आहे आणि त्यामुळे डावखरेंचा विजय हा निश्चित आहे। आता खरं तर विकास कामावरती डावखरेंचं बोलायचं झालं तर मागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी विविध क्षेत्रामध्ये विकास कामं केली। म्हणजे पदवीधरांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं, UPSC MPSCचं सेंटर त्याला त्यांनी अनुदान दिलं। शिक्षकांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला। युवकांच्या बाबतीमध्ये शाळांमध्ये प्रवेश असेल, शिक्षकांच्या बाबतीमध्ये शिक्षकांना अनुदान मिळणं, या सर्व समावेशक असा त्यांनी तो विकास काम केलेला आहे। त्याच्यामुळे हा कोकण पदवीधर मतदारसंघाचा जो काही मतदार आहे तो निश्चित संपूर्ण त्यांच्या पाठीशी आहे। आणि भारतीय जनता पार्टी बदलापूरच्या वतीनं आम्ही गेले अनेक दिवस प्रयत्न करतो आहोत। प्रत्येक मतदारापर्यंत आपण जाऊन पोहोचलेलो आहोत। त्याला आम्ही विकास काम काय केलेलं आहे, निरंजन डावखरे कशा पद्धतीने योग्य उमेदवार आहे हे पटवून देऊन उद्या जे काही मतदान होणार आहे ते मोठ्या संख्येने मतदान होणार आहे। आपणा सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी आपला 1 तास देऊन हे मतदान करावं। मतदान हे पवित्र कार्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपला विकास आपल्याला जर करायचा असेल तर योग्य उमेदवार निरंजन डावखरे सरकार निवडून द्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो आणि सर्व कार्यकर्ते काम निश्चितच करतील असं मी आपणास विनंती करतो। मी स्वतः एक मतदार आहे आणि मी उद्या सर्वात पहिलं मतदान करणार आहे असं आपणास आवाहन करतो की उद्या सकाळी आदर्श विद्या मंदिरवरती जाऊन मी स्वतः मतदान करणार आहे। आपण पण मतदान करा आणि निरंजन डावखरे यांना निवडून द्या असं आवाहन करतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे, न्यूज टेक मराठी।